राजकीय वर्तुळातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर आहेत। भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी हे दोन्ही नेते दिल्लीत दाखल झालेत। विधान परिषद निवडणुकी संदर्भात हे दोन्ही नेते दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकी संदर्भात ब्लूप्रिंटवरही चर्चा होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। दोघं दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन विधान परिषद निवडणूक तसंच विधानसभेसाठी तयार असलेल्या ब्लूप्रिंटवर हे दोघे चर्चा करण्याची शक्यता आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे दोघेही दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत। काय अधिक माहिती मिळते? या दौऱ्यामध्ये नेमकं काय होऊ शकतं? जे एकूण प्रदेशाध्यक्ष आहेत ते नागपूरमध्ये होते आणि देवेंद्र फडणवीस हे आज शासकीय कामांचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळाले। ऊर्जा विभागाची बैठक देखील आज त्यांनी प्रकाशगडावर घेतली आणि त्यानंतरच एका कार्यक्रमानंतर ते आपल्याला दिल्लीला रवाना झाल्याचं कळतं आहे। यामध्ये एकूण विधानसभा निवडणुका आहेत, त्याच्यासाठी एकूण ब्ल्यूप्रिंट जी आहे ती तयार करण्यात येत असताना आपल्याला कळतं आणि या ब्ल्यूप्रिंटच्या चर्चेसाठीच ही सगळी बैठक जी आहे ती झाल्याचं होत आहे असं कळतं आहे। दुसरीकडे जर का बघायचं तर विधान परिषदेच्या निवडणुका देखील आहे आणि त्यासाठी नावांची देखील चर्चा आपल्याला होताना दिसते आणि एकूणच नाव निश्चितीसाठी देखील ही बैठक होणार असल्याचं कळतं आहे। गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत ही बैठक आहे। नेमकं आता या सगळ्या चर्चांमधनं काय बाहेर येत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं जोरदार तयारी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात बैठका ज्या आहेत त्या होताना दिसत आहेत आणि अशातच ह्या बैठकीचं देखील महत्त्व आहे। ब्ल्यूप्रिंट संदर्भात ही चर्चा होत असताना नेमकं कशा प्रकारे विधानसभेसाठी भाजप पुढे जाणार हे आपल्याला निश्चितपणे या बैठकीनंतर बघावं लागेल।